तर मी घेऊन आलो फ्रेंड्स बुगूचा स्कूल युनिफॉर्म. आज भेटलं तर कदाचित उद्या परवापासून टीचरशी कन्फर्म करून बुगू स्कूल युनिफॉर्मवरती जाईल. अँड गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. झाली आहे दुपार आणि कमेंट्स पण येतात की यार तू रात्री पण ब्लॉग टाकतो तरी गुड मॉर्निंग, दिवसा पण दुपार का संध्याकाळी, बिकॉज ही सुरुवात असते आणि कोणत्या पण गोष्टीची सुरुवात सकाळपासून असते, त्यामुळे गुड मॉर्निंग. ओके, तर ह्यासोबत एक पार्सल पण आलंय घरी. काय आहे हे कन्फर्म पूजीकडून असणार आहे आणि ते पण कुणासाठी? तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. माझ्यासाठी? बर्थडे तर तुझा आहे उद्या. अरे कधी माझा बर्थडे असतो ते गिफ्ट तुझ्यासाठीच असतं. खूप दिवसांपासून मला असं काहीतरी हवं होतं. पूजाने मला सांगितलं होतं. बाकी ती ऑर्डर करते तर माझ्याच ईमेल आय डीवरती आहे, ॲमेझॉन वगैरे, तर ते मला समजून जातं आणि ते आज आलंय. लोक बोलतात की पूजा ऑनलाईन शॉपिंग किती करते, पण हे बघत नाहीत की कोणासाठी करते. वर्षातून एकदा माझ्यासाठी, बाकी टाइम स्वतःसाठी. काय स्वतःसाठी? घरासाठी करते मी. ओ पटे, look at this. जाड आहे आणि कडक, म्हणजे हे कडक आहे. तर माझ्या कामाची एकदम मला अत्यंत गोष्ट आहे. आपण घर घेतलं एवढं, ते पण बनवतोच आहे, बट एक स्पेस असला पाहिजे कामाचा. नाहीतर जिथे आपण झोपतो तिथेच एडिटिंग करणार, जिथे आपण बसतो तिथेच एडिटिंग, जिथे जेवतो तिथे एडिटिंग, जिथे मला ते मिक्स इमोशन्स होतं, सगळे वाईफ सगळं मिक्स होतं. तर आय वॉन्टेड अ सेपरेट कॉर्नर, एक सेपरेट तो डिव्हिजन जिथे माझं प्रॉपर काम होईल, त्याच्यावर बसून मला कंटाळा आळस येणार नाही. तर मिक्स ह्याच्यामध्ये ना गडबड होते. काम करता करता झोपून एडिटिंग करा, नो, वर्क इज वर्क. त्याचं हे सोल्युशन आहे जे पूजानी पण शोधलंय, मी पण शोधलंय, आणि पूजाने ते मागवून पण टाकलं माझा पहिला. अँड हिअर इट इज. असे इन्स्टॉलेशनचे कामं ह्याच मॅक्सीवर का करते बरं? भाव्याचा झोका पण आलेला ह्याच्यावरती. आपला काहीतरी टेबल आणलेला प्लास्टिकचा, आठवतो बाहेरचा, तो पण याच मॅक्सीवर. मॅक्सी अजून किती वर्ष चालणार आहे काय माहिती, ते अचानक येतं त्याच्यावर. बाकी याला बोललं काय जात आहे? ह्याचं नाव काय? ऍडजस्टेबल टेबल. हे बघा, असं असणार आहे ते. ओके, तर ते चौकोनवाला मध्ये येणार आहे ना? वॉरंटी कार्ड आहे हे. अरे पण मग काय आलं बघा. अरे बाप, मी बसव? त्याला दुसऱ्याला बसव ना. नको, तूच बसव. तर सोलो इन्स्टॉलेशन, अ वुमन कॅन डू एनिथिंग. शी डझंट नीड अ मॅन्स हेल्प until unless she feels tired. ते सगळं मी स्वतः करते, मला येतं. मग मी तेच तर बोलतोय ना. या वुमेनच्या अजून काय काय प्लॅन्स आहेत. जर हिचा बड्डे संपू द्या, मग त्या गोष्टी हळूहळू दिसतील तुम्हाला. हा बोला, तिथे ते ते करताना दाखवूया. हे पहिल्यापासून इन्स्टॉल्ड झालं हे वाला? हा, अच्छा, फोल्डेड होतं हे. नाही, काय बोलतात ती माहिती आहे ना, काय बोलतात ते त्याला, हलका फुलका हे असतं ना स्टील, जे दाबलं की बँड होतं पत्रा, तसला नाहीये, कडक आहे. हा, कडक आहे. हे बघा, असं दबलं पण नाही जात. होतील का टायर लावून? आणि लगेच आलं हे. लगेच पाठीला भांडणं झालेले ना फ्लिपकार्ट वरती. आता अमेझॉन वरून आलं. फ्लिपकार्ट वरती बिचारीने कधीच ऑर्डर केलं, येतं शेवटी 10 की कितीतरी दिवसांनी डिलिव्हरी आली त्याची. पण तो फोन करून बोला की मीरा रोड के इसमें है, हम लोग विरार नहीं आ पाएंगे, पिन कोड आपने गलत डाला है बोरिवली का. पूजा पण भांडायला लागली, मला तिने जास्त बोलू दिलं नाही त्याच्याशी. मी बोललो यार बाहेर पाठवायचं नसेल तर खरं बोल, मी येतो तिथं डायरेक्ट घ्यायला. बोलतो नाही, आपको ये करना पडेगा, रिस्केड्यूल करना पडेगा, कॅन्सल करना पडेगा. मग पूजा पण भांडली की यार तुम्ही इतका दिवस लावलाय.
आणि शेवटी डिलिव्हरी आली आहे तुमची आणि तुम्ही आता मेन टायमिंगला असं बोलताय की नाही येणार, बोरवलीचं आहे. अरे पूर्ण ॲड्रेस विरारचा आणि बोलतोय विरारचं तुम्ही. मी बोललो ऑप्शनच भेटत नाही आपल्याला. बुक करते वेळेस ॲड्रेस एडिट ती करेल पण का? आता पहिली वेळ तर नाही त्याची फ्लिपकार्टवरून काय ऑर्डर करायची, सारखं चालूच असतं. बाकीचे पार्सल येतात ते, हे तुम्ही का असं करता ते? बोले नाही होणार, मीरा रोडवरून विरारला पाठवायचं परत हे ते, तुम्ही पिनकोड पण चुकीचा टाकलाय म्हटलं जाऊ. त्यांनीच मग किती दिवसांनी 2 दिवसांनी कॅन्सल केलं आणि हे 2 केलं. दिवसांत आज संध्याकाळी कॅन्सल मग refund आलं? रिफंड आलं. आले ना? हा मग बेस्ट आहे. चला रिफंड आलं तर बात खतम. आता हे मग तिने कधी ऑर्डर केलं? काल केलं कशावरून? अमेझॉन. अरे बापरे, अमेझॉन. अमेझॉन. आणि आज आलं पण. फ्लिपकार्टवर कितीला होता? 800. आणि याच्यावर 1200. मग हा चांगलावाला आहे वाटतं अजून, है ना? अगं काय पूजा, एक टायर किती वेळ झालं तेच टायर. हे बघ, त्याचं पण ह्या साईडचंच टायर लागत नव्हतं, ह्याचं पण ह्या साईडचंच टायर. बसलं. बघ आता सरळ. तरी चालतंय. अरे ह्या साईडचा स्क्रू टाईट कर ना. हे बघ कुठे गेलं. तर फायनली फ्रेंड्स हे बघा, हे अजून लॉक नाही केलं मी ते, पण आता साईज चेक करतोय. आय थिंक ह्याला थोडंसं अजून मी खाली केलं पाहिजे काय, बिकॉज बघा मी असं बसतोय तर माझा POV बघा, माझे पाय भले इथे असे बसतील. हे थोडंसं हे का माझा व्हिडिओ काढ, थँक्यू पहिलं तर. हे बघा हे थोडंसं मला असं बसून थोडंसं वर वाटतंय का, है ना? ऑफिस तुला टेबल माहिती. अजून खाली असतं ना जरा खाली हे करायला, हे हात खूप वरती येतात, या लेवलवरती पाहायला मग ते जाईल. खाली याला करणं. खाली करतो. बट आता मी एक फ्रेंड्स असं काय मस्तपैकी टेबल आहे, ह्याला मी अरेंज करतो मग दाखवतो. आता जाऊन बुगूला सुटायला थोडा वेळ मिळतो, बुगूला घेऊन येतो घरी. ओके बाय द वे, कसं वाटतं, कसा आहे माझा न्यू वर्किंग टेबल? प्लीज टेल मी इन कमेंट्स. ओके फील फ्री. आणि छानच आहे, मला तर खूप आवडलं. बघा हे पण छान आहे, हे पण असं पतलं हे नाही आहे, जाड आहे, लोखंड पण स्टील आहे. आणि बरं झालं ते लागायला वेळ लागला, त्यांनी समजून आलं की त्याची ग्रिप किती चांगली येते आणि क्वालिटी पण 1 नंबर आहे. 5 स्टार इन बिल्ड क्वालिटी अँड प्रोडक्ट क्वालिटी ऑल्सो. कलर पण छान आणि 5 स्टार टू माय वाईफ. हे काय हे लावलंच नाही. हा ते पाठचं ते टाईट करायचं आहे ना, त्याला अजून खाली करू दे ना, मग ते टाईट करूया. भाव्याच्या सायकलचं कसं ते सीट खाली केल्यावरती मग ते टाईट करायचं. हे मॅकबुक आहे, ठेवलाच आहे तिथे पाण्याचा ग्लास. तुझ्याकडून कधीच कोणत्या गोष्टी ना जागेवर जाण्याची अपेक्षा मी करूच शकत नाही. म्हणजे घेतली गोष्ट लगेचच्या लगेच गेली जागेवर, असं तुझ्याकडून होणारच नाही. ती तिकडेच राहणार. आणि मग कोण बोललं का अरे लगेच होते काय, तू करते काय, आळस येतो, हे येतो ते येतो. ठीक आहे तू इथं परफॉर्म कर, मी आलो लगेच बुकला घेऊन. कार बघा फ्रेंड्स, आता थोडी मी बाहेर उभा करतोय बिकॉज आतमध्ये ना उंदीर मामाची आता मला वाटायला लागली भीती, म्हणून थोडी बाहेर उभा केली. म्हणजे येता जाता लोकांमध्ये उंदीर जास्त येत तरी नाहीत गाडीमध्ये घुसायला, जरा त्यांना वाटेल बाहेरचे उजेडात आहे. नाही तर मी विचारत आहे पहिला तिथं मी पाठी पार्क करायचो ओपनमध्ये, तिथेच करेन बिकॉज तिथं एवढी उंदरांची भीती नाही, कारण की लोकांचं येणं जाणं असतं. नको आता नको दाखवू, घरी गेलो. एक छोटा बेबी दिसला त्याला डॅडासोबत जाताना, ते त्याला क्रिकेटच्या कोचिंगसाठी नेत होते वाटतं, क्रिकेटचे कपडे होते. मी बुगूला म्हटलं बेटा खेळते का तू पण, जाशील ना, करशील का बॉलिंग, बोल्ड घेशील का, चांगली ओव्हर टाकशील का बेटा? हा आपण जाऊया, इन्क्वायरी करूया, तुला पण आपण घेऊया क्रिकेटची अकॅडमी. ओके ओके बेटा, यस. हा छोट्या मुलांच्याच क्रिकेटमध्ये टाकणार तुला आता, मग तू मोठी होता होता मोठं क्रिकेटर बनणार. ओके मस्त मस्त करू फ्रेंड्स. ये हा शाबाश. मला पण तसं पण क्रिकेटमध्ये बॉलिंगच करायला आवडतं, बॅटिंगमध्ये खास इंटरेस्ट नाही. तर बघूया बुकू पण करू शकते का बॉलिंग छान छान. हा हा मी पण खेळत होतो. But she has parents, that's a different. And parents will feel her dreams. We'll try our best. Guy.
आम्ही 5-5, 6-6 ओव्हर खेळायचो बेटा, ते पण अंडर आर्म. लवकर चला, हात पकड, हात पकड, हात पकड, कंट्रोल कर, 2 मिनिटं कंट्रोल कर खाली. हा सुसू आली मग बेटा, चल लवकर पळ लवकर, घरात पळ डायरेक्ट. मम्मा सारखंच होतं की काय हिला, मम्मा पण ऑफिसला येत आहे तर तिला सुसूला यायची, बघूला पण घरी येत आहे तर लगेच सुसूला यायची. चल पळा लवकर, पळा पळा फास्ट. घरातच जाऊन चप्पल काढ डायरेक्ट बाथरूम मध्ये. ते बघा फ्रेंड्स, छानपैकी इथे बसलाय. इट विल बी गुड फॉर मी, इव्हन फॉर लाईफ. वा वा, काय छान सुगंध सुटलाय घरामध्ये. तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. काय तू काय खुश होशील, फोटोनी काय केल्यावरती खुश होशील तर पाठवते असतं. टिफिन खावं. हा, मी हे पूर्ण टिफिन खाल्लंय आणि तिने मला असं सांगितलं बाहेर आल्या आल्या. ते पफ तू खाल्लेस? खरं खरं बोला बघू, तू तर आवडीने ते अजिबात खात नाहीस. अरे बेटा, टिफिन कसं बोलतोय तू, मम्माला उघडता येत नाहीये. आई शपथ, तू ते पण खाल्लं? अरे याचं झाकण कुठे? ते बघ पाठी. हे ठेवून देऊ इथे धुवायला. ऐका, उद्यापासून भाव्याला स्कूल युनिफॉर्म वरती जायचंय. शॉर्ट्स अँड सॉक्स, शूज आणि सॉक्स कॉमन घालू शकतो, कारण की ते 1-2 हफ्त्यानंतर येतील स्कूलमधून तिच्या साईजचा. तर आता कोणी सांगितलं? टीचरला मी विचारलं, काय विचारलं? युनिफॉर्म सिलेक्ट केलाय. तिथे व्यवस्थित सेट झालं. यस बेटा. कोणती पोएम शिकवली आज? तू स्कूलला जाऊन काय केलं? ड्रॉइंग केली. हा? मला ती टीव्ही लावून दे आता. मला त्याला लूज करायचं जरा खाली, त्याला खाली करायचं बेटा जरा, दाखव. आणि मग नंतरला मी याच्यावरती लॅपटॉप घेऊन एडिटिंग करत बसणार आहे. म्हणजे माझी एडिटिंग झाली की मग तू अभ्यास करायला बस, ठीक आहे? पहिला खाऊन घे काय बेटा, अभ्यास नको करू बेटा, बापरे, खाऊन घे पहिला. बघा इथे ही साईज बरोबर येते बेडवरती बसल्यावरती, बट हे पाठी टेकून बसायला काय नाही ना, एवढं पाठी बसून असं केलं परत आळस. ही पाठ वाकली ना म्हणजे समजा आळस. मला असं स्ट्रेट बसून काम करायचं. ओके, त्यासाठी हे असं बसलं तरी ठीक आहे, बट खुर्ची पाहिजे. थोड्या दिवसात आपण ती 5-6 हजाराला खुर्ची येते वाटतं, ती खुर्ची पण घेणार आहे मी. जी रोलिंग वाली चेअर असते ना, काम करायचं. आता हे काय मी मागवलंय का? हे मी मागवलंय. ती चेअर मस्त त्याच्यावरती बसून काम, रोलिंग चेअरवरती थोडं एक्साइटमेंट पण वाटते ना. मग चला त्याला ॲडजस्ट करून घेऊ प्रॉपर आणि बघू मग खुर्चीवर बसून पण खाली हाईटवर किती होतं. ही साईज केवढी आहे बरोबर? हे घे तू, याच्यावरच जेव. हे नाही, जेवायची जागा वेगळी पाहिजे, जेवण वेगळं. मी धुणार. चला फ्रेंड्स, आम्ही जेवून घेतो मस्तपैकी, हात धुवून घेतो. तुम्ही पण जेवून घ्या व्यवस्थित. बोट, अंगठा, हात. काय दिवसभर ही सिरियल बघत असते. काय नाव आहे हिचं? सिरियलचं नाव काय? ठरला तर मग. ती मम्मा ब्लॉग मध्ये आहे. तर फ्रेंड्स, छानपैकी एडिटिंग केली ह्याच्यावरती. थोडं कमी साईज केले, म्हणजे माझ्या एल्बोच्या साईजला ठेवले होते आणि मस्त वाटलं मला याच्यावरती काम करून. कसं आहे? छान वाटतंय. थँक्यू बेटे. इथे असं वाटतं ना की बाय मलाच अजूनपर्यंत म्हणजे अशी पण काही ऑडियन्स लाभली जी फक्त नावं ठेवते. अगं मला ह्या गोष्टी नाही बोलायला आवडत, अवॉइड करतो मी. बट ना असं कधी दिसला ना डिफरन्स तर मग असं नाही वाटत, बरोबर नाही वाटत आहे. बघा ही गोष्ट बघा, इथे आपण पहिला ऑडिओचा साऊंड कमी करून टाकू. मस्त गाण्यावरती एक छानपैकी रील टाकली आहे एका वडिलांनी तिच्या डॉटरसोबत. हे बघा, ती डॉटर मस्तपैकी रेस देते आणि ती यमाची बाईक आहे वाटतं, प्रॉपर बाईक आहे बेटा. आणि तिच्या पाठी मॉम डॅड पण बसले, डॅडा पण बसलाय तिचा. आणि हे बघा, आणि त्यावरती कमेंट्स बघा, ठीक आहे. बाप नावाचा वाघ मागे बसलाय म्हटल्यावर लेकीला भीती कशाची. आणि सिमिलरली तसेच आहेत सगळे. कशाला घाबरेल, पाठी बाप बसला आहे तर म्हणजे कुणाच्या? तुझ्या पाठी बसायचं, ठीक आहे. मी बसलेलोच बेटा एकदा, पण तेव्हा झालेलं काय माहिती. जाऊ दे, ही लहान आहे, नको ते सांगायला. हे बघा, पप्पाची परी वाघीन. ओके, छान आहे, खूप छान, मला आवडलं ऍक्च्युली. बेबी गर्ल इज नेक्स्ट लेवल. हे जेव्हा मी केलेलं ना युट्यूबवरती, तेव्हा मला
असले घाणेरडे नावं ठेवले गेलेले, असले घाणेरडे. पोरीला काय शिकवतोयस तू? हा, तिला मी लॅपटॉप पण शिकवत होतो कसं ऑपरेट करायचं, तेव्हा मला इतकं घाण बोललं गेलेलं, मला तो व्लॉग काढून टाकावा लागला यूट्यूबवरून. का तर सगळे क्रिटिसाइज करतात आहे. आत्ता कुठं गेले ते क्रिटिसाइज करणारे? काहीतरी चांगलं शिकवतोय तो पण वडील त्याला, तिथं तारीफ होते. इथं मला अशी कोणती ऑडियन्स भेटली अशी बऱ्यापैकी जी साला फक्त नावच ठेवते. प्रत्येक व्लॉगमध्ये काय ना काहीतरी शिकवायला आहे, प्रत्येक व्लॉगमध्ये प्रत्येक टायमाला काहीतरी शिकवायचंच आहे, काहीतरी चुका काढायच्याच आहेत. दुसरा काही येत नाही, म्हणजे नावं काढण्याशिवाय, असं नावं ठेवण्याशिवाय. प्रत्येक ह्याच्यामध्ये सल्ला द्यायची आहे काय ना काहीतरी. वाय? व्लॉग आहे, डेली व्लॉग शेअर करतोय, फॅमिली एंटरटेनमेंट. कोणतं गिव्ह मी सम ॲडवाईस, टेल मी व्हॉट आय डिड रॉंग. नॉट अ कॉन्टेस्ट. कोणतं कॉन्टेस्ट नाही चालू आहे यार. किती तिथं तारीफ होते, किती बरं वाटतंय ते. तो बाप पण अजून प्रोत्साहित होईल, बाबा मी अजून मुलीला चांगल्या पद्धतीने शिकवेल. ती मोठी होईपर्यंत तिला नॉलेज आलं असेल गाडी चालवायचं, स्पीडचं, बॅलन्सचं, रेस काय असते, ब्रेक काय असतं, गाडी काय असते, ठीक आहे, रोड ड्रायव्हिंगचं, जजमेंटचं तिला किती हे नॉलेज आलेलं असेल. तशी ऑडियन्स मला का नाही भेटली यार? किती नावं ठेवले गेलेलं. मला इतकं वाईट वाटलेलं की यार मी किती चांगली गोष्ट दाखवतोय की मी 2-3 वर्षाच्या मुलीला, मी तिला लॅपटॉप कसं ऑपरेट करायचा, स्पेस बटन कसं दाबायचं, लॉक बटन कसं करायचं, काय फंक्शन असतात, बंद कसा करायचा, चालू कसं करायचं ते शिकवतोय तिला. का? कारण की तिला त्याची व्हॅल्यू समजेल. म्हणजे तो लॅपटॉप कुठं एकटाच दिसला की ती त्याला पाडणार, खेळणार नाही, तर तिला माहिती असेल त्याला कसं जपायचं आहे, त्याला कसं वापरायचं आहे. किंवा मी काय कामात आहे, मी बाहेर उठून चाललो, मी तिला बोललो बेटा स्क्रीन बंद कर, मला याला टाईम लागेल, लॅपटॉपची स्क्रीन चालू आहे, स्पेस दाब किंवा हे कर किंवा ते कर काहीतरी. तेव्हा मला खूप त्या एकाच ब्लॉगमध्ये इतके नावं ठेवले गेले ना फ्रेंड्स, अक्षरशः मला असं रडायला झालेलं की यार मी काय तरच चुकीचं केलं. माझ्या मुलीला मी भाव्याला सेम, आता जसं बाईक आहे मी तर, आणि ते पण ते मेन हायवेवरती आहे, ठीक आहे, मी तर बुग्गूला तिच्या पाठी बसून स्कूटीच्या पुढे बसवलेलं आणि तिला बस हे नव्हतं दाखवलं की चावी देऊन चालू कशी करायची. तिला फक्त मी बटन कोणतं चालू होतं स्कूटी ते दाखवत होतो. बाकी क्लच तर मीच पकड, म्हणजे ह्या साईडनी क्लच तर मीच पकडत होतो, ठीक आहे. इथून मी ते धरून ठेवायचं आणि तिला माहीत नाही अजूनपर्यंत की तिथून ते ब्रेक ह्या साईडचा क्लच धरून ठेवला आणि मग स्टार्ट दिला की मग स्टार्ट होते. तिला तर फक्त एवढंच माहिती आहे की ते बटन दाबायचं आहे. तिला मी तेवढं पण नव्हतं शिकवलं. आणि तिला बस पाठी बसून मी हात पाठी ठेवलेला माझा आणि तिला बोलवतो बेटा बघ एवढीशी रेस द्यायची म्हणजे बाईक हळूहळू स्कूटी पुढे जाते. आणि अशा ठिकाणी बिल्डिंगच्या जिथं कोणी येत जात नाही, तो बिल्डिंगच्या आतला रोडवरती पण आहे, सोसायटी कंपाऊंडमधली ती जागा होती दुपारच्या वेळेस जिथं कोणच अपेक्षित नव्हतं. मला किती नावं ठेवली गेली. आता ही रील बघितली, मी बोललो अरे वा, भरभरून प्रेम आहे त्या दोघांना. म्हणजे मलाच अजून असं बोलतात ना, प्रॉपर ती ऑडियन्स भेटली नाहीये जी त्या गोष्टींमध्ये त्यांना समजेल की बाबा हा काय करतोय. मोस्टली अशी ऑडियन्स भेटली आहे जी, म्हणजे सगळ्यांनाच नाही बोलत आहे फ्रेंड्स मी, जे तुम्ही बघत असाल फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे कमेंट्समध्ये नावच ठेवतात. आय डोंट नो ती ऑडियन्स अजून, आणि त्यांना कुणी ऑफेंड केलं ना की बाबा तुम्ही काच नावं ठेवतात, मग हे त्यांना चमचे आणि हे ते सगळं बोलायला लागतात. समजत नाही मला मी काय करू आता. मला तो व्लॉग काढून टाकावा लागलेला यार. मला असं वाटलेलं कोणतरी अप्रिशिएट करेल की बाबा मुलीला इतक्या लवकर तू शिकवतोय. आम्ही पण प्रोत्साहन होतो, आम्ही पण आमच्या मुलीला जजमेंट गाडीबद्दल कशी हँडल करायची, काय करायची. मुलगी आहे त्यात, ती मला आवडतं वुमेन एम्पॉवरमेंट. तुम्ही दुपारी पण बघितलं, पूजा पण काम करते. करू द्या त्यांना, त्यांची आयडेंटिटी उभरून आणू द्या. अजून मशीन्समध्ये जसे माणसं असतात तसेच लेडीज पण घुसलेून त्यामध्ये एकदम टॉप केलं पाहिजे. मला नव्हतं वाटत मी काय गलत करतोय माझ्या मुलीसोबत छोट्याशा, म्हणजे ती एजमध्ये यायच्या अगोदरच शी विल बी प्रिपेअर्ड फॉर ड्रायव्हिंग किंवा लॅपटॉप वगैरे हे सगळे गॅजेट्स वापरण्यासाठी. बट मला अक्षरशः इतके घाण नावं ठेवले गेले फ्रेंड्स, ते अजून माझ्या लक्षात आहे. मला खूप घाण पातळीवरती बोललं गेलेलं आपल्या कमेंट सेक्शनमध्ये, आणि मला तो व्लॉग रातोरात हटवून टाकला पाहिजे, हटवून टाकण्यात आला होता माझ्याकडूनच. का? कारण की सगळेच क्रिटिसाइज करत होते. आता ह्याच्यावरती कोण काय बोलणार आहे बरं, मला सांगा. कोण कोण क्रिटिसाइज करणार आहे की ह्यांनी कसं काय हायवेवरती गिअर बाईक त्याच्या मुलीला बसून बाईक चालवायला शिकवतोय, बाईक काढू देतोय, आणि त्याला छान छान लोक प्रतिसाद देतात आहे. मला तर खूप आवडली ती गोष्ट. अरे बाप, म्हणजे तेच ना, जो आपल्या मुलांना काहीतरी अजून चांगलं करायचं शिकवेल. हे तो कुणाला ठोकायला नाही शिकवत आहे, कुणाला गाडी ठोकलीच नाही पाहिजे म्हणून तू कशी हँडल कर, कशी चालव, हे लहानपणापासून त्याच्या डोक्यात येतंय. शिक्षण म्हणजे तेवढंच नाही जेवढं शाळेत असतं. माझ्यासाठी शिक्षण ते पण आहे जे तिला शाळेच्या बाहेर घरात बेसिक गोष्टी जे मी करतोय, जे तिची आई करते, ते पण त्याला शिकवलं जाईल.
मला नाही पटत आहे ती गोष्ट, जे मला इतके नावं ठेवले गेलेले आणि हो मला अजूनपर्यंत ती प्रॉपर ती अशी काय काय ऑडियन्स भेटले ना जे फक्त आणि फक्त नावं ठेवण्यासाठी आहेत. आणि आता नाही फरक पडत, नावं ठेवा काही करा, मला जे वाटतं ना बरोबर माझ्या मुलीसाठी बायकोसाठी घरासाठी ते मी करणार. खातो बाहेरचं प्रॉब्लेम असं तर गव्हर्नमेंटने बाहेरचे सगळे दुकानं बंद करून टाकले असते. मला माहिती किती लिमिटमध्ये खायचं किती नाही ते. घरात डाळ भात खाल्ला की बोलतात अरे डाळ भातच बनतोय, भारी चपातीच बनते, चपातीच नाही, हेच नाही, तेच नाही, बाहेरचंच खातो. काही केलं तरी नावं ठेवले जातं. ते आय फ्रिकिंग इग्नोर देम फ्रॉम राईट नाव. ओके, बिकॉज त्यामुळे मी लिमिट होत चाललो यार, की यार इतकं क्रिटिसाइज करतात ते. लिमिट करू, शिकडू, हे करू ते करू. थोडंसं विचार पण माझे होतात अरे मी चुकीचं करतोय का ग. बट नाही, राईट ऑडियन्स नाही भेटली आहे. आणि ना हिम्मत ठेवा, चुकीची कमेंट करताय मला किंवा कुणालाही आणि त्या कमेंट सेक्शनमध्ये कोणी दुसरं येऊन तुम्हाला सुनावतंय ना तर तेच तुमच्यासाठी बरोबर आहे. समजलं, ते तुम्ही चुकीचं करताय कुणाला कमेंट करून डिमोटिवेट करण्यासाठी. स्वतः तर काय करत नाही सोशल मीडियावरती, जे करतात ते त्यांना नावं ठेवून डिमोटिवेट करत आहात. खरंच जर चुकीचं आहे तर गव्हर्नमेंट ॲक्शन घेईल त्याच्यावरती, ठीक आहे. बट मी आतमध्ये कंपाऊंडच्या हात होतो ना, तिला काय चुकीचं शिकवत होतो ना काय, की बेटा असं केल्यावर तुम्हाला पाहिजे. रिसेंट इन्सिडेंट्स मी बघितलेले की लहान पोरांना म्हणजे मार्केटमध्ये उभा असताना स्कूटीवरती बाईकवरती लहान पोरं अचानक रेस देतात, अचानक बाईक चालू करतात, अचानक धडकते हे ते. कोल्हापूरमध्ये असताना पण आम्ही ते इन्सिडेंट डोळ्यापुढे बघितलेलं लास्ट टाइम गेलेलो तर, की त्या ताई उभे होत्या बाळाला घेऊन, बाळाने अचानक रेस दिली आणि ते मग गाडीमध्ये धडकलं. ते व्लॉगमध्ये पण आहे पण ते आपण दाखवलं नाही आयडेंटिटीसाठी. ते नाही व्हावं म्हणून मी ठरवलेलं बुग्गूला ना ते टोकाचं नाही व्हावं म्हणून इथूनच मी हळूहळू तिला थोडंसं इम्पॉर्टन्स कळवलं ना त्या गोष्टीचं, किंवा त्या गोष्टीला कसं हाताळायचं असतं बाळा. ते समजलं की ते चुकीच्या पद्धतीने हाताळणारच नाही ना, तिला नॉलेज येईल की हे असं नाही करायचं तर मग करायचं काय, हे शिकवत होतो मी माझ्या मुलीला. पण मला लय नावं ठेवले गेले फ्रेंड्स, खरंच इतके बेकार नावं ठेवले गेले की जणू मी काहीतरी पाप करतोय कोणतं खूप मोठं. इथं बघा, इथे राईट ऑडियन्स आहे, तारीफ करणारी नाही, त्या गोष्टीमध्ये चांगलं शोधणारी, की तो बाप त्या मुलीच्या पाठी बसलाय, तिला घाबरायची काय गरज आहे, वा. पण इथे काय शिकवतोय मुलीला तू, अरे तिला ABCD शिकव, अरे तिला आताशी शाळेत पाठव, अरे तिला बोलायला शिकव. अरे बोलेल ती, माझी मुलगी नव्हती बोलत, आत्ता बोलायला लागली इतकी की आम्ही पण वैतागतोय की बाळा शांत बस. वेळ आल्यावरती बोलायला लागतात. खूप खरं सिरियसली मला इतकं ते बरं वाटलं ना ते बघून. मला ते जे तेव्हाचं वाईट वाटलं ना, आत्ता पण जे गोष्ट आठवते ना तेव्हा मनात हर्ट होतं. बट त्या ऑडियन्सच्या कमेंट्स वाचून मला इथे बरं वाटलं. असं वाटलं तिथं मला चेअर्स केलं गेलं की बाबा इवन आय वॉज नॉट रॉंग टीचिंग माय डॉटर हाऊ टू हँडल अ बाईक. मी तिला काय देऊन नव्हती टाकली बाबा हे काय पकड आणि जा चालव, आणि तिने ते करू पण नाही शकणार, ती करणार पण नाही. येस बेटा, मी जे करायला बरोबर वाटतं ते मी करणार. आय एम अ कॉन्टेंट क्रिएटर, आय एम अ फ्रिकिंग कॉन्टेंट क्रिएटर. मी इंडिव्हिज्युअल आहे, मी इंडिपेंडेंट आहे. मला माहिती आहे ना मी काय चुकीचं करत नाही किंवा चुकीचं ऑडियन्सला काय डिरेक्ट करत नाही. तर मी बरोबर ज्या गोष्टी वाटतात त्या करेल. बाहेरचं खातो, दिवसभर बाहेरचं खाईल. कोणतं असं आगडम बगडम तर नाही खात. आगडम बगडम तुला रोडवरती माहिती असेल कुठं काय काय भेटतं. वडापाव खातो, त्याच्याशी कुणाला प्रॉब्लेम आहे भाई. आपलं स्टेपल ते आपलं बेस्ट फूड आहे, आपलं महाराष्ट्रीयन फूड. ते मी मला आवडीतून मी व्लॉगमध्ये प्रमोट करायचं बघतो की वडापाव मला पाहिजेच, वडापाव भजीपाव. हे महाराष्ट्रीयन फूड्स आहेत फ्रेंड्स, हे महाराष्ट्रीयन फूड आयटम्स आहेत. ते प्रमोट नाही करू तर मग काय करू. दुसऱ्या पण गोष्टी करतो, सगळ्याच गोष्टी खायला चांगल्या आहेत. ऑइलीच्या नावावरती घरातलं पण तेलातच बनतंय, बाहेरचं भले ते 2-3 वेळा तेल रिफाईन करून बनवते, सगळं मान्य आहे. बट आता नावं ठेवायचे तर ठेवा. मला जे बरोबर वाटतं ते मी करणार. अँड ट्राय टू एंटरटेन अँड प्रोव्हाइड द बेस्ट ऑफ मी टू माय रिलेव्हंट ऑडियन्स. ज्यांना नावं ठेवायचे त्यांना ठेवून द्या फ्रेंड्स. जे मला करायला बरोबर वाटतं ना ते मी करणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार. आय एम शुअर तुम्हाला ते आवडेल, कारण की मला माहिती मी काही चुकीचं दाखवायचा प्रयत्न करत नाही. आज हे बोलावं असं वाटलं बिकॉज ते मी कमेंट सेक्शन वाचलं ना, बोललो काय ऑडियन्स आहे यार, वा. त्याला किती प्रेस करते, त्या बापाला सिरियसली कसं किती चांगलं वाटत असेल की म्हणजे मुलीला तयार करतो तो कशासाठी तरी. बुग्गूला बॉक्सिंग शिकवायचं पाठी बोलत होतो की अरे कशाला तिला ते शिकवतो. अरे मला शिकवेल मी तिला. तुझी ताकद आहे बॉक्सिंग, मला पाहिजे ना भाई. मी नाही लिमिटेड राहणार जस्ट बिकॉज ऑफ कमेंट्स. आय डोंट वॉन्ट टू स्टे फ्रिकिंग लिमिटेड अँड किल माय ओन थिंग्स. चहा बनतोय छानपैकी, आपण जाऊ पटकन बिस्किट्स घेऊन. बिस्किट मागवले का नाही रे झोमॅटो किंवा अशावरून.
बरं म्हणजे ठेवू की नको दूध आणि बिस्किट? ठेवू दे ना. इकडे ती डिमांड केली आहे फोटो पाठव मला, असे सिंगल फोटो पाठव. व्हिडिओ मध्ये ब्लर होते, व्हिडिओ मध्ये ब्लर होते, फोटो पाठव. हा तिला सांग ना मी घेतो. अरे मी बोलली तिला हर्ष, तिचं कधीपासून चालू आहे ते. मी आता पूजाला उद्या बर्थडे गिफ्ट म्हणून घडी घेणार आहे. तिला पाहिजे एक घडी ती. बट मया तिथून आज गेली शॉपिंगला तिच्यासाठी सेम घडी, म्हणजे कोण घडीच घ्यायला. अरे बोल ना तिला. बोलली मी. फायनली टाइम आलाय फ्रेंड्स. थोडंसं कारमध्ये ते कार्पेट परवा काढलेलं मी ॲक्च्युली नवीन कार्पेट शिवायला दिलाय बिकॉज थोडंसं लुकसाठी अजून हे होईल. तर थोडंसं माती विटी दिसले खाली आणि थोडंसं काच ग्रेव्ही पण मारला आपण उंदरवाला. तर ते पण थोडंसं क्लिनिंगकडे लक्ष देऊ. तर माझ्यासोबत क्लीन करायला कोण कोण येतं बघा. त्याच्याकडे तर झाडू पण आहे छोटा, दाखव भेटेल. कार पण थोडीशी बाहेरच उभं केलेली. तर आपण चला आतमध्ये जाऊ. आणि अरे इथं बल्ब तर चालू आहे पण एवढं ब्राईट काय? कशासाठी पण एवढं ब्राईट? म्हणजे मूनला टक्कर देण्यासाठी की कोण जास्त ब्राईट आहे, मी का तू? असं पॅकेट येणार फ्रेंड्स. ओपन तर आहे पण असं पॅकेट येणार 12 रुपीजला एक. तर आपल्याला असे 4. तर सेकंड स्टॉप घेतला आपण तांदूळ बाजारमध्ये. इथून आपल्याला घ्यायची हिंग. विचारपूस करून आपण मसाल्याच्या सेक्शनमध्ये तर आलो आहे. बट हिंग कशी दिसते आता तेच माहीत नाही. ही वाली घेऊ फ्रेंड्स. ह्याच्या बाजूलाच बघा सेक्शन होतं, छोटे छोटे हिंगाचे डबे सगळे. आपण सगळ्यात छोटीवाली घेतो. पोचलो आपण गाडीकडे फ्रेंड्स. बघा इथं हिंगचे डबे आणि तंबाखू पण. आणि मी त्यांना विचारून घेतले की मला अशा कारणासाठी पाहिजे, म्हणून त्यांनी एकदम अशीच चालेल टाकून देण्यासाठी चालेल अशीवाली तंबाखू दिली. 12 रुपये पॅकेटवाली. तिथे झाडू देऊन टाकू. पकडा बरं. आता हे ओपन करून टाकायचे तंबाखू की कशी? यूट्यूबवरती पण मी बघितले काय काय की असंच थोडंसं ओपन करायचं आणि ठेवायचं, आणि काय काय की कट टाकायचं. पण माझा एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये, ते क्लिअर नाही झालं की तंबाखू जर मी खोली गाडीच्या इंजिनवरती किंवा कशावर टाकली तर मग ती गाडी चालू असताना भाजायला नको, त्यातून दूर निघायला नको. बांधून ठेव हे करायचं, थोडं काढून बांधून ठेवायचं का अशी एकदम सुट्टी क्रश करून. दादांनी पण सांगितलंय हे ओपनच ठेवायचं, पुडी मारून ठेवायची. बघा इथे कोपऱ्यात आणि इकडे एक आणि इथे कुठेतरी. हां ते बघा आतमध्ये तिकडे सगळीकडे. आता तंबाखू तर टाकली, आता हिंग ना खाली गेली कुठं कुठं कोपऱ्यात टायर गिअरच्या इथे टाकून घेतो. आता रात्री 12साठी आपण जस्ट केक कटिंगसाठी घेऊन चाललोय छोटीशी पेस्ट्री. त्यात ही आणि ही. बाकी उद्याच बघू. ते मम्माचं बेटा, मम्माचा बर्थडे तुला कशाला पाहिजे तुझ्यासाठी? कार इथपर्यंत ड्राईव्ह करत आणली होती हेच बघायला की तंबाखूचा काय दूरवीर सुटतो का किंवा नाही. ते असं तर काही झालं नाही. अजून थोडंसं फिरतो आणि मग केक घेऊन पोचू घरी रात्री मस्तपैकी. पूजाचा छोटासा केक कटिंग करू. उद्या बघू काय पूजा काय. मला आता आमची गोष्ट अशी फ्रेंड्स की माझ्याकडे आपले सगळे जेवढे पण पैसे असतात मी पूजाकडेच ठेवायला देतो. कारण की तिचं म्हणणं आहे की मी खर्च करतो म्हणून ती स्वतःकडेच ठेवते. आता मला तिचा बड्डे सेलिब्रेट करायला मला काय पाहिजेत, किती दिवस झालं पाठी पडले. बट ती बाई आहे की हॉर्मुसचा गेट तिने बंदच करून ठेवला आहे. ती खोलतच नाही, मला अलावच करत नाही काय करायसाठी. मग आता जीव तोडून म्हटलं उद्या काय करूया. तर ती बोलते उद्याच जेव्हा तू काय प्लॅन नको करू. आता आपल्याकडं क्रूड ऑइलच नाही, आपण करणार काय, बनवणारच काय. तर बघू आता पूजा उद्या काय दिलं तिने तर मग काय बड्डे प्लॅन करू. काय असं प्लॅन नाही केला कारण की मॅमनी काय मला अलावच नाही केला. फायनान्स मिनिस्टर ते आहेत आणि सगळं त्यांच्या हातात आहे. तर आता त्यांनी थोडेसे हात हलका केला उद्या. मला थोडंसं सोडलं माझ्यावरती लक्ष्मी माताने की मग उद्या बघू काय करायचं. बाकी या ब्लॉगसाठी इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. बाबा घरी आता ती बिझी आहे. चला गणपती बाप्पा मोरया. चला. अँड येस तुम्हा सर्वांना, तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली सर्कल सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय भीम. बाय बाय. जय भीम. जय भीम कसं करायचं? येस. चला बोल. इथे बघ बोल. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक
शुभेच्छा. जय भीम. हता बा भीमा वंदना तुम्हा लेकरांची कोटी कुळे भीमा तुझा जन्मामुळे. It's so heavy when you tries to describe about him or talk about him or realize what all things he did. Very heavy. डोळे असेच भरून येतात असं कधी गाणं म्हणायला गेलं किंवा काय बोलायला गेलं तर. जय हिंद वन्स अगेन फ्रेंड्स. टेक केअर. हॅव अ ग्रेट डे. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. Don't come easy. I had to stand and fight for mine.